नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। नेहमीप्रमाणेच आज अगदी वेगळ्या पद्धतीने ज्वारीची कुरडई कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। या अगोदर आपण गव्हाची कुरडई पाहिलेली आहे, नाचणीची कुरडई कशी बनवतात ते पण मी दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे आज ज्वारीची कुरडई कशी बनवतात ते मी दाखवणार आहे। त्यासाठी ते 5 किलो आपण ज्वारी घेतलेली आहे। ज्वारी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून ती आपण 5 दिवस छान भिजवून घ्यायची आहे। ज्वारी भिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, गहू असतो तो आपला 3 दिवसात भिजतो। नाचणीला पण भिजायला 5-6 दिवस लागतात, त्याच पद्धतीने ज्वारी भिजण्यासाठी पण 5 दिवस लागतात। 5 दिवस छान झालेले आहेत, ज्वारी आपली छान भिजलेली आहे। पण रोज आपण हे पाणी बदलायचं आहे। रोज 2 टायमिंग ज्वारी आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे चिकाचा वास येत नाही। ही ज्वारी आहे ती छान मिक्सरमधून वाटून घेऊयात। वाटताना अगदी बारीक वाटायची आहे, म्हणजे ज्वारीतला सर्व चिक आहे तो निघून येतो। आपण गहू कसा थोडासा अगदी अलगद वाटतो तसं या पद्धतीने नाही वाटायचा, अगदी बारीक वाटायचं आहे अशा पद्धतीने। आता याच्यामध्ये पाणी टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा चीक आपण चाळणीने गाळून घ्यायचा आहे। त्यातला चोथा आपण बाजूला करायचा आहे आणि चीक आपण काढून घ्यायचा आहे। ज्वारी आपण चांगली बारीक वाटलेली असते, म्हणून आपली मैद्याची चाळण किंवा पुरण वाटण्याची चाळण असते त्या चाळणीने त्यातला चोथा आपल्याला बाजूला करायचा आहे। तशा पद्धतीने आपण हा चोथा बाजूला करून घेतलेला आहे। हा चोथा परत पाण्यात टाकून त्यातला चीक सर्व काढून घ्यायचा आहे। आता एका मोठ्या पातेल्याला आपण एक कापड लावलेलं आहे, अगदी छान कॉटनचं किंवा साडी असेल तुमच्याकडं त्या साडीने छान हा चीक परत गाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला सर्व कोंडा किंवा काही कण राहिले असतील ते सर्व निघून येतील आणि अगदी मऊ असा आपला हा चीक तयार होईल। भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं आहे, म्हणजे गाळला जातो चीक। तशा प्रकारे आपण चीक छान गाळून घेतलेला आहे। रात्रभर चीक असाच ठेवायचा आहे, त्यातलं सर्व पाणी आहे ते वर येतं आणि चीक आपला खाली बसतो तळाला। जसा गव्हाचा चीक होतो तसाच होतो। तशा पद्धतीने चीक आहे तो खाली तुम्हाला दिसत असेल अगदी घट्ट राहिलेला आहे। आता त्यातल्या सर्व गाठी वगैरे आपल्याला छान फोडून घ्यायच्यात। एक सारखा चीक आहे तो करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा चीक आपल्याला मोजून घ्यायचा आहे। जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे, समप्रमाणात लागतं। तर जेवढा चीक होता तेवढ्याच प्रमाणात मी पाणी टाकलेलं आहे। पाण्याला छान उकळी आणून द्यायची आहे। पाण्याला उकळी आली की त्यातलं थोडंसं पाणी आपण काढून घ्यायचं आहे, वरून पाणी शिजण्यासाठी लागतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण एक 5-6 चमचे जिरे ओवा टाकलेला आहे, थोडासा हिंग टाकलेला आहे, चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय। जिरं आणि ओवा टाकल्यामुळे, हिंग टाकल्यामुळे कुरडईची चव अगदी मस्त लागते, नक्की टाका। आता पाण्याला उकळी आल्यानंतर सर्व चीक आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे, अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। त्याच्या गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाहीत। एकसारखा चीक आपल्याला झाला पाहिजे, तरच आपली कुरडई छान एकसारखी येते। गाठी झाल्या तर कुरडई आपल्याला घालायला त्रास होतो। अशा पद्धतीने छान एकसारखा चीक आपण चाटूच्या साह्याने हलवून घेतलेला आहे। तुम्हाला दिसत असेल अगदी एकसारखा चीक आपला झालेला आहे, सर्व गाठी मोडलेल्या आहेत। आता थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून आपण 10 ते 15 मिनिटं छान झाकून ठेवायचंय। चांगली वाफ येऊन द्यायची आहे। गॅसची फ्लेम बारीक करायची आहे, फुल गॅसवर ठेवायचं नाहीये। मस्त 10 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल चिकाला छान वाफ आलेली आहे। परत एकदा छान व्यवस्थित हलवून घ्यायचंय, थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून परत 10 मिनिटं झाकून ठेवायचंय। असं 2 वेळा आपल्याला करायचंय। तशा पद्धतीने चीक आपला छान शिजलेला आहे, हाताला लागत नाहीये, म्हणजे अगदी व्यवस्थित शिजलाय। चीक आहे तो व्यवस्थित शिजावा लागतो, म्हणजे कुरडई आपली छान येते, तुटत नाही, अखंड राहते, जास्त भुगाव होत नाही। अशा मस्त अशा कुरड्या आपण बनवून घ्यायच्या आहेत। चीक आपला एकसारखा झाल्यामुळे कुरडई छान येते, एकसारखी तयार पडतीये। अशा प्रकारे आपण ह्या ज्वारीच्या कुरड्या सर्व करून घेतलेल्या आहेत। 2 दिवस छान उन्हामध्ये आपण वाळवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्या ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत। 5 किलो आपण ज्वारी घेतलेली होती, त्याच्यामध्ये आपल्याला 3 किलो कुरड्या तयार झालेल्या आहेत। आता कुरडई आपण तळून पाहूयात किती छान फुलते। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये कुरडई टाकलेली आहे, मस्त अशी कुरडई आपली फुलतीये, अगदी छान खुसखुशीत होते। जिरा आणि ओवा टाकल्यामुळे छान मस्त कुरडई लागते, चवीला अगदी टेस्टी लागते। तुम्हाला दिसत असेल छान अशी कुरकुरीत खुसखुशीत आपली ही कुरडई तयार आहे। तर आजचा ज्वारीच्या कुरडईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन।